ज्या पद्धतीने सांगितलंय विशाल सरांबद्दल थोडंसं इमोशनल सुद्धा ते झाले आणि कार्यक्रमाची सांगता करायचं योग नेहमीच माझ्या वाट्याला येतो. तर सांगताना फक्त आता इतकं सांगेल की गेल्या भरपूर दिवसामध्ये एक न्यूज आपल्याला बघायला भेटते की अमुक ठिकाणी बिबटे आले तर अमुक ठिकाणी बिबटे आले किंवा असं काही. पण मला किंवा मॅडमला किंवा बसलेल्या इथं उपस्थित काही लोकांना त्याचं नवल वाटत नाही. कारण किवळे, कारण किवळे ताठवडे, परत तुमचं नाव आहे पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड या ठिकाणी आम्ही फॉर्च्युनर मध्ये फिरणारा वाघ रोज बघतोय आणि त्याचं नाव आहे विशाल सर. आणि आज त्यांच्या वाढदिवसासाठी आपण इथे उपस्थित आहोत. नेहमीच वाढदिवसाच्या वेळेस मी काही ना काही गोष्ट सांगत असतो, उपदेशपर असते ती. पण यावेळेस फक्त सांगताना आता बोलताना इतकंच बोलेल की सर तुम्ही 1995 सालचा तुमचा जन्म आहे, माझा 1987 आहे. बोलताना काही चुकलं तर माफ करा. कारण सरांचा एक डायलॉग खूप चांगला डोक्यात धरून ठेवला, काही जरी झालं तरी ग्रुपला एक मेसेज पडतो 5000 डिलीट करो. हा ठरलेलं वाक्य. तर काही चुकलं तर ते वाक्य माझ्यासाठी फिरून देऊ नका. आणि सांगताना आता इतकं सांगेल की सरांबद्दल जास्त काही बोलण्यापेक्षा त्यांचं जे नाव आहे विशाल आणि वाघ, कामातला वाघ आणि मनाने विशाल असणारी व्यक्ती. तर आज त्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या दिवशी सुद्धा एक अर्जुनाची आणि कृष्णाची गोष्ट मी निश्चित सांगेल की रणांगणामध्ये जेव्हा अर्जुन आणि कर्ण हे दोघं एकमेकांच्या समोर असतात, प्रत्येक दोघं जण आपले श्रेष्ठत्व दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर अर्जुन एक रथाला, कर्णाच्या रथाला एक बाण मारतो. कर्णाचा रथ हार्डली एक 10 फूट मागे जातो आणि कर्ण पुन्हा अर्जुनाच्या रथाला बाण मारतो तेव्हा तो 1 फूट थोडासा मागे जातो. तर तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की बघ आता तरी तू मान्य कर की मी सगळ्यात मोठा धनुर्धर. तर कृष्ण त्याला म्हणतो की तू तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आत्ताही कर्णच आहे. तर अर्जुन आणि कृष्णाचा तिथं थोडासा वादविवाद होतो. पण अर्जुन मीच मोठा अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो. कृष्ण इशारा करतो आणि त्याचे सारथी असलेले श्रीकृष्ण खाली उतरतात. ध्वज धरून बसलेला हनुमंत सुद्धा खाली उतरतो आणि मग जेव्हा कर्णाचा बाण येतो तेव्हा अर्जुनाचा रथ हा 100 फूट मागे गेलेला असतो. त्यावेळेस श्रीकृष्ण जे अर्जुनाला सांगतात आज या अभिष्ट चिंतनाच्या माध्यमातून ते उत्तर आपण सगळ्यांनी घरी घेऊन जाऊ आणि विशाल सरांचा अभिष्ट चिंतन सोहळा आपल्यासाठी 2026 मध्ये हे उत्तर जे श्रीकृष्णाने दिले हे आपण अप्लाय करायचा प्रयत्न करू. श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगतात की बाबा ज्यांनी अख्खं ब्रह्मांड निर्माण केलं तो मी, ज्याच्या ताकदीला काही चॅलेंज नाही असं श्रीरामांचा दूत बजरंगबली हे तुझ्या रथावरती उभा असताना सुद्धा कर्णाचा एक बाण रथ मागं घेऊन जाऊ शकला. फक्त इतकंच आपल्या बरोबर कोण आहे हे त्यांची ताकद हे आपण वेळेतच ओळखली पाहिजे, तरच रणांगणामध्ये विजय निर्माण करू शकतात. तर आज विशाल भाऊंच्या वाढदिवसाच्या प्रत्यर्थ मला इतकंच सांगणं आहे की विशाल भाऊने ती गोष्ट ओळखली की माझे कोण आहेत आणि माझ्यासाठी श्रीकृष्ण कोण आहे, माझ्या कामासाठी किंवा माझ्या यशाचा ध्वज धरून बजरंगबली कोण बसलेला आहे. आणि त्याच कारणास्तव आज ते PCMCतलं अख्खं रणांगण हे विजयाच्या घोडदौडीकडे घेऊन जाते. तर सर आज थांबताना इतकंच सांगेल की तुमची ही घोडदौड सतत अशीच चालू राहो. त्या घोडदौडीमध्ये थोडंसं आम्हाला पण दौड तुमचं फुटबॉल करायला मिळते, शिकायला मिळते. मी सकाळपासून भरपूर मेसेज बघितले, काही लोकांनी प्रतिक्रिया अशा दिल्या की विशाल सरांबरोबर राहताना किंवा त्यांच्याबरोबर काम करताना आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हा व्यक्ती संयमी आहे, शिकण्याची प्रवृत्ती त्या व्यक्तीकडे आहे आणि ती प्रवृत्ती असणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या बदलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला हा पॉझिटिव्ह होतो. सरांचे एक शुभेच्छा देताना काही जुने फोटो पण काढले.
आणि ते फोटो सुद्धा मी काल सरांना शुभेच्छा देताना पाठवले, त्यांचं एक छानसं बॅनर करून. तर सरांना फक्त सांगणं इतकं की 2026 मध्ये आता एक रिझोल्युशन करा की जिम वगैरे जॉईन करून छानपैकी शरीर यष्टी करा, जेणेकरून फॉर्च्युनर मधून कोण पैलवान उतरलाय बाबा असंच लोकांनी म्हटलं पाहिजे. आणि प्रत्येक माणसामध्ये निरागस व्यक्तिमत्व हे लपलेलं असतं, ह्या व्यक्तीमध्ये ते खूप जास्त आहे, फक्त ते कधी कधीच बाहेर निघतं. तर सर असं करू नका. सरांच्या चेहऱ्यावरची स्माईल आता तुम्ही जी बघताय ही सतत सर तुमच्या चेहऱ्यावर तशीच राहील. भले एखाद्या वेळेस तुम्ही आमच्यावर रागवले तरी 5 मिनिटं थोडंसं हसून दाखवा, आम्हाला पण तितकंच छानसं उत्तेजनार्थ काहीतरी मिळेल असं मला वाटतंय. तर सरांना वाढदिवसाच्या सर्व कृतीच्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि 2026 सरांना उदंड आयुष्याचं आणि खूप भरभराटीचं जावं एवढी सदिच्छा. धन्यवाद.